नमस्कार, एसके किचनमध्ये आज आपण नवरात्र स्पेशल शाबू वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी शाबू भिजवून घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर हा पावशर शाबू आहे। आता आपण एक मीडियम साइजचे 3 उकडलेले बटाटा हाताने मॅश करून घेणार आहोत। बटाटा चांगला मॅश करून झाल्यानंतर ना आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1 वाटी टाकून घेणार आहोत। कूट थोडासा नॉर्मली मोठाच ठेवायचा म्हणजे वड्यामध्ये खायला छान लागतो। आणि चवीपुरतं मीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचा ठेचा, हा प्लेन मिरच्यांचा ठेचा आहे। यामध्ये जिरे नाही, जर तुम्ही जिरे हे खात असेल उपवासाला तर ते तुम्ही टाकू शकता। हे बघा, आपण अशा प्रकारे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण वडे बनवण्यासाठी हातांना तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढ्या साईजचा वडा पाहिजे असेल तेवढा आपण पीठ घेऊन तो वडा बनवायचा आहे। हाताला तेल लावल्यामुळे आपले वड्याचे मिश्रण हाताला चिकटत नाही। हे बघा, आपले पीठ किती छान झालं आहे। हे चांगला प्रेस करून वडा तयार करायचा आहे। असा वडा केल्यामुळे आपला वडा तेलामध्ये सुटत नाही। चांगला प्रेस करायचा अशा प्रकारे। आणि जर तुम्हाला हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडर टाकायची असेल ते देखील तुम्ही टाकू शकता, त्यामुळे वड्याला अजून कलर छान येतो। पण मिरची पावडर प्लेन वाली, जे आपण नुसती मिरचीची असते ना पावडर, तेच टाकायची आहे। आता अशा प्रकारे आपण दुसरा देखील वडा तयार करणार आहोत। सेम प्रोसेस जसा आपण पहिला केलाय तसंच करायचा आहे। वडा दाबून दाबून प्रेस करून बांधल्यामुळे तो तेलात फुटत नाही। असं चांगलं व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे वड्याला, म्हणजे दिसायला देखील छान दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा। चला, अशाच प्रकारे आपण सगळे वडे तयार करून घेणार आहोत। हे बघा, मी या साईजचा वडा बनवला आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, या साईजचे वडे बनवायचे। जास्त जाड केले तर आतून ते नीट तळले जात नाहीत। आता वडे तळण्यासाठी इथं आपण एका कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता। इथं मी शेंगदाण्याचं तेल गरम केलं आहे। यात आता आपण तेल चेक करून घेऊया गरम झालं आहे का नाही। हे बघा, आपल्या अशा प्रकारे तेल वडे तळण्यासाठी एकदम परफेक्ट गरम झालं आहे। आता आपण जे वडे तयार केले आहेत ते टाकून घ्यायचे आहे। वडे टाकताना गॅस हा एकदम स्लोच ठेवायचा, कारण का तेल हातावर उडण्याची शक्यता असते। आता 3 ते 4 वडे आपण तळून घेणार आहोत। स्टार्टिंगला आपण वडे टाकल्यानंतर ना 1 मिनिटभर गॅस फुल करायचा आहे। फुल गॅसवर खालून वडे सेट होण्यासाठी, चांगले तळून घेण्यासाठी फुल गॅस ठेवायचा आहे। मिनिटभर त्या वड्यांना आपण झाऱ्या देखील लावायचं नाही तर आपले वडे त्या झाऱ्याला चिकटतात। आणि जर गॅस स्लो मध्ये आपण वडे तळले पहिले तर मग ते कढईला चिकटतात आणि फुटतात देखील, जास्त तेलकट होतात। त्यामुळे गॅस फुलच ठेवायचा। 1 मिनिटभरानंतर ना 1 मीडियम गॅसवर चांगले वडे तळेपर्यंत अलटून पलटून तळून घ्यायचे आहेत। आपले जास्त फुल गॅसवर सर्वच वडे तळले तर मग ते आतून आणि वरून नुसते करपलेल्यागत लागतात आणि मऊ पडतात लगेच। हे असे चांगले क्रिस्पी होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे वडे तळून झालेत। सेम अशीच आता आपण दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत। हे वडे कसे झालेत, हे रेसिपी कशी आहे ही कमेंट करून मला नक्की सांगा। आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर भेटू आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।